आत्ता मी इथे केरळात आली आहे आणि बऱ्यापैकी एका रिमोट गावात आहे. त्याच्यामुळे तिकडे रेंज जाते येते, हवी तेव्हा मिळत नाही आहे, हवा तेव्हा पटकन फोन करता येत नाही आहे. आणि तेव्हा अशा वेळेला हमखास आठवण येते ती म्हणजे पत्रांची. कारण पत्रांची दुनियासुद्धा अनुभवलेली अशी आमची पिढी आहे. आणि जागतिक टपाल दिनानिमित्त मी पत्र या विषयावर जी कविता लिहिली होती ती मला आज प्रकर्षाने पुन्हा एकदा आठवायला लागली आणि म्हणून त्याचा एक छोटासा व्हिडिओ करते. कवितेचं नाव आहे अर्थातच पत्र नव्हे मित्र. या मनीचे त्या तिथे पोहोचणे, या मनीचे त्या तिथे पोहोचणे, अदीम इच्छा सकलांची, या इच्छेतून जन्मा आली अफाट दुनिया पत्रांची. गावोगावी शहरोशहरी देशविदेशी पोहोचतसे, निरोपमनीचा पत्ररूपाने कुणी कुणाला धाडतसे. कधी अक्षरे आनंदाची, कधी अक्षरे आनंदाची गंभीरता, कधी दुःखाची, कधी आठवण, कधी प्रेमही, कधी अक्षरे कामाची. आतुरतेने वाट पाहणे पत्रांनी या अनुभवले, कधी राग, कधी चुंबन, अश्रू, सारे संयमी झेलियले. टपाल वाहणाऱ्या काकांचे घरोघरी स्वागत झाले, ट्रिंग ट्रिंग त्यांची ऐकू येण्या हरेक घर मग आतुरले. पत्र शिकवते संयम आणिक, कारण आपण वाट बघतो पत्रांची. पत्र शिकवते संयम आणिक, वाट पाहणे शांतपणे, अक्षरही सांगे पत्रातून काय अधिक अन काय उणे. वेळ देतसे विचार करण्या प्रत्युत्तर देण्याआधी, वेळ देतसे विचार करण्या प्रत्युत्तर देण्याआधी, तिथेच निचरा होत असावा ताणाचा लिहिण्याआधी. इमारतींच्या खाली झाले पत्रांचे मग बॉक्स नव्हे, कारण जसजशा बिल्डिंग्ज मोठ्या मोठ्या झाल्या, इमारती मोठ्या झाल्या, तसं पत्र वरपर्यंत घरापर्यंत नेऊन देणं कठीण जायला लागलं आणि मग खालीच त्या त्या घराच्या नंबरचे पत्रांचे बॉक्स झाले. इमारतींच्या खाली झाले पत्रांचे मग बॉक्स नव्हे, नाते सरले येत दुरावा, ट्रिंग ट्रिंग पत्रे रिते दुवे. पत्रपेटीतून आता रिकाम्या श्वास पूर्वीच्या पत्रांचे, कधी बिले, कधी मासिक वगैरे हेच आता प्राक्तर त्यांचे. रूप बदलले जगाबरोबर, वेग सहाण्या जगण्याचा, ईमेल नंतरही आविष्कृत व्हॉट्सअप इन्स्टा असण्याचा. असो काहीही तरीही अजूनही प्रेमपत्र लिहिले जाते, असो काहीही तरीही अजूनही प्रेमपत्र लिहिले जाते. नष्ट न होते ते ते ज्याचे प्रेमाशी जडले नाते. म्हणून अजूनही जगात अवघ्या पूर्णपणे नच संपलेली, म्हणून अजूनही जगात अवघ्या पूर्णपणे नच संपलेली, पुन्हा वाढू दे, पुन्हा बहरू दे, पत्रसंस्कृती टिकलेली, पत्रसंस्कृती टिकलेली.